नाशिकच्या हॉटेलमध्ये भेटले नाही, गर्दीत कोण भेटलं असेल तर मला माहित नाही। तृप्ती देसाईंकडे पुरावे असतील तर दाखवावेत, नीलम गोऱ्हेंनी आरोप फेटाळले। नीलम गोऱ्हे खोटं बोलतायत, वेळ आल्यावरती साक्षीदार उभा करेन। तृप्ती देसाई आरोपांवर ठाम, मंत्रिपदासंदर्भात भविष्य विचारण्यासाठी भोंदू खरातची भेट घेतल्याचा देसाईंचा दावा। भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना एसआयटी समन्स बजावल्यानंतरही अद्याप चौकशी नाही। दरम्यान चाकणकरांच्या पतीचे रायगडमध्ये अनधिकृत बांधकाम असल्याचाही भाजप पदाधिकाऱ्याचा आरोप। अत्याचारी खरातच्या ओकस कार्यालयामध्ये फॉरेन्सिक टीम आणि एसआयटी कडून पंचनामा, 2 मोबाईल, 4-5 खडे, औषधाची बाटली, रुमालासारखा कापड यासह विविध वस्तू जप्त। खरातच्या शस्त्र परवान्याची नाशिक ग्रामीण पोलिसात नोंदच नाही, संबंधित कागदपत्र उपलब्ध नसल्याची माहिती उघड। तत्कालीन जिल्हाधिकारी एसपी संशयाच्या फेऱ्यामध्ये येण्याची शक्यता। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये अशोक खरातचा सहभाग असण्याची शक्यता। केसरकर शिक्षण मंत्री असताना खरातने आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिला, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या भाजप नेत्यांशी जवळीकीच्या चर्चा, भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची हजेरी, राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त। मविया सरकार वेळेस ठाकरे कंबोज वाद टोकाला पोहोचला होता। ठाकरे भाजपकडे जाण्याचा मार्ग शोधत आहेत, संजय शिरसाटांचा टोला, तर राजकीय विरोधकांच्या घरी शुभकार्याला जातो पण वैचारिक मतभेद कायम आहेत, राऊतांकडून स्पष्ट। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणी साताऱ्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर, चौकशीवरती परिणाम होऊ नये म्हणून निर्णय मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट, तर तुषार दोषींबाबत प्रतिक्रिया देणं नीलम गोऱ्हेंनी टाळलं। होर्मुझची समुद्रधुनी खुली करा, अन्यथा इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करू, इराणचे पॉवर प्लांट्स खरगबेट नामशेष करू, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती 100 पारच, कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $115 वर पोहोचले। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम। महाराष्ट्रावरती पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, पुण्यासह धुळे, वाशिम, सिन्नर, नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा।